धन्यवाद. चला बादोड संघ कारिवली संघ चला या समोर या मित्रांनो. नक्कीच एकदा नाही तर दोनदा साहेब अनेक वेळा निवडून येतील, मात्र इथं बादवर संघाने देखील दाखवून दिले एकदा नाही तर चौथ्यांदा त्यांनी अंतिम विजेता पटकावलेली आहे. क्या बात आहे. आणि नक्कीच मित्रांनो आपण बघा या स्पर्धेच्या मुख्य बक्षीस समारंभाकडे बोलतोय त्याआधी मान्यवरांचा आपण शुभ सन्मान घेणार आहोत. तर आपण सर्वप्रथम देऊया खेळाडूंना जे झेलसाठी पारितोषिक आले होते त्या खेळाडूंना आपण इन्व्हाइट करूया. नक्कीच बघा दीपक आपण या. आपल्याला अरविंदजी भोईर साहेबांकडून 500 रुपये आलेले आहेत. अगदी आपण संदीप यांचा झेल पकडला होता मच्छिंद्र यांच्या गोलंदाजीतून. सर्वप्रथम दीपक आपण या. त्यानंतर कैलास नाईक, शैलेश म्हात्रे आणि दीपक. पुन्हा एकदा आमचे सरपंच मॅडम यांच्याकडून तुम्हाला प्रत्येकी 200 रुपये म्हणजे 600 रुपये दिले जातील. या कैलास या चला लवकर. आपली मॅन द मॅच देखील या ठिकाणी निवड झालेली आहे. प्लीज या लवकर. प्रथमतः आपण तिघेजण कॅच जे आपण घेतलेले आहे त्याच्यासाठी जे रोख पारितोषिक आपल्यासाठी आलेले आहे ते देण्यात येत आहे. आपण मॅन द मॅच नंतर देणार आहोत. प्रथमतः कॅश प्राईज. केस बघा दोन्ही संघाने अगदी स्टेजच्या समोर येऊन बसायचंय. तर दीपक यांना कॅश प्राईज द्यायचं. अरविंदजी भोईर यांनी जे दिलं होतं झेलसाठी वेलजेज कॅश दीपक. अगदी आपले भिवंडी पंचायत समितीचे विद्यमान सभापती भानुदाजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते याचं वितरण केलं जातोय. अभिनंदन. चला या शैलेश आणि कैलास तुम्ही देखील दोघेही या. कैलास, शैलेश आणि दीपक पुन्हा एकदा तिघांना 600 रुपये आहेत. सरपंच मॅडम यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या तिघांना ते पारितोषिक द्यायचं आहे. बरोबर डिवाइड करून घ्या. कोणी 500 ठेवू नका ना, एकाला 100 नका देऊ. चला तिघांनी द्यायचं आहे. कैलास तुझे देखील याच्यात शेअर आहे विसरू नको. धन्यवाद धन्यवाद सरपंच मॅडम. अगदी त्यांच्याकडून हे खेळाडूंचा गुणगौरव सोला इथे करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो आपण जाऊया मान्यवर कक्षामध्ये. या स्पर्धेसाठी खास करून बक्षीस वितरण सोहळ्यासाठी इथे उपस्थित मान्यवर राहिलेले त्यांचा आपण शुभ सन्मान घेऊया. सर्वप्रथम आपण स्वागत सन्मान घेऊया आपल्या भिवंडी पंचायत समितीचे विद्यमान सभापती गुंदोली गावचे सुपुत्र भानुदास काशीनाथ पाटील साहेबांना आपण सन्मानित करूया. नक्कीच आपल्या दिवसस्फोट दिवा संघाचे कार्याध्यक्ष आणि भिवंडी भाजपा उपाध्यक्ष प्रदीपजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सत्कार सोहळा इथे संपन्न केला जातोय. सभापती साहेब. त्यानंतर आपण पुढील स्वागत सन्मान घेऊया आपल्या आळवी गावचे दानशूर राजा गोल्डमॅन. आणि जेव्हा जेव्हा दिवेगावातून स्पर्धा काही कार्यक्रम आयोजित केले जातात तेव्हा रवींद्रदा पाटील यांचा नेहमीच एक हात मदतीचा पुढे राहिलेला आहे. रवींद्रदा एकनाथ पाटील उद्योगपती हळवी दिवे यांचा स्वागत सन्मान करतील आपल्या मंडळाचे सल्लागार नंदलाल म्हात्रे. नंदलाल म्हात्रे यांच्या शुभ हस्ते रवींद्रदा एकनाथ पाटील यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती संपन्न केला जातोय. त्यानंतर आपल्या अंजूर ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच अविनाश गोडेसाहेब उपस्थित आहेत. नक्कीच दिलीपदादा म्हात्रे यांना विनंती असेल एक शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व अंजूर ग्रामपंचायतचे अविनाशजी गोडेसाहेब. अगदी बरोबर आहे. कारण बघा आमच्या मंडळाने जेव्हा जेव्हा त्यांना साथ दिली त्यांनी त्या वेळेला आमच्या हाकेला ओ दिलेला आहे असे अविनाशजी धोडे साहेब. अगदी संयमी अशी व्यक्ती आहे आणि नेहमीच समाज कार्यासाठी नेहमी तत्पर असते. खूप खूप धन्यवाद धोडे साहेब. नक्कीच आपण यापुढील स्वागत सन्मान घेतोय आपल्या हळवी दिवे ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच सौभाग्यवती रेश्मा सदानंद पाटील आधी उद्घाटन सोहळ्यासाठी आणि आता बक्षीस वितरण सोहळ्यासाठी त्यांनी आम्हाला इथे उपस्थित दिलेली आहे. त्यांचा आपण दिवसभर दिवा संघाच्या वतीने इथे शुभ सन्मान करूया. कपिलदादा म्हात्रे दिवसभर दिवाचे अध्यक्ष यांना विनंती असेल की आपले शुभ हस्ते
आपण सौभाग्यवती रेश्मा सदानंद पाटील यांचं स्वागत सन्मान इथे संपन्न करायचं आहे. नक्कीच अजय पाटील, रवींद्रदादा पाटील यांचे चिरंजीव आणि अगदी या स्पर्धेसाठी त्यांनी गेली 4 दिवस आम्हाला उपस्थिती दिलेली आहे. अजय पाटीलसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या एकदा. नक्कीच खूप मेहनत या स्पर्धेसाठी त्यांनी घेतलेली आहे आणि त्याच्यासाठी एकच डायलॉग असतो आमचा नेहमी, अजय नाही तो मजा नाही. नक्कीच कृष्णा मडवी याच्या शुभ हस्ते. कॅमेरामॅन रेडी राहा. खूप खूप धन्यवाद. परत इकडे मागे वाह, क्या बात आहे अजय. धन्यवाद धन्यवाद अजय. त्यानंतर आपण मनोहर म्हात्रे आपल्या दिव्यांजगावचे उद्योगपती, एक उत्कृष्ट क्रिकेटर मनोहर म्हात्रे यांना देखील आपण सन्मानित करूया. अजित म्हात्रे, दिव्यांजूर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य आणि दिवसभर 40+ संघाचे खेळाडू आणि माजी संघनायक. आणि नक्कीच मनोहर म्हात्रे यांच्याकडून आम्हाला या स्पर्धेसाठी 2 दिवस जेवणाची उत्तम सोय करण्यात आली होती. मित्रांनो, आम्ही एका आवाज कमी करायचा, आम्ही एका असा सन्मान घेतोय की मित्रांनो, ज्या व्यक्तीनं बघा आमचं मंडळाचं सदस्यत्व पद गेले 5 ते 6 वर्ष त्यांनी स्वीकारलेलं आहे. आज अजूनपर्यंत मंडळाच्या या खेळामध्ये इन झालेले नाहीत, पण त्यांची जी मेहनत आहे ती अपार आहे. असे आमचे सर्वांचे लाडके पप्पूशेठ म्हात्रे. या पप्पूशेठ म्हात्रे आमच्या सर्व मंडळाच्या वतीनं आपला या ठिकाणी एक विशेष सत्कार किंवा सन्मान केला जातोय. बघा मित्रांनो, जेव्हा जेव्हा आमचा संघ दौऱ्यावर जातो तेव्हा तेव्हा या व्यक्तीने इतकी मेहनत घेतली की त्या मेहनतीपुढे आम्ही सगळे नतमस्तक झालो. अतिशय जबरदस्त अशी मेहनत या स्पर्धेसाठी देखील त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. त्यांचं या ठिकाणी मनापासून आम्ही या ठिकाणी सन्मान करीत आहोत. दमन दौऱ्यासाठी त्यांनी खरोखर एक आचार्याची भूमिका, वेल्थमॅनची भूमिका, त्याच्यानंतर मंडळाच्या राहण्यासाठी जी व्यवस्था हवी होती ती देखील त्यांनी 1 दिवस अगोदर केली. त्याच्यानंतर सर्व संघाला त्यांनी बांधून ठेवलं होतं. आज या स्पर्धेसाठी देखील त्यांनी तन मन धन अर्पण केले आणि आज देखील त्यांच्याकडून मेजवानी आहे असं आम्हाला आताच कळलं आहे. धन्यवाद शशी म्हात्रे, खूप खूप धन्यवाद. नक्कीच आपण आता या स्पर्धेमध्ये जे आपल्याला पंच लाभले होते त्या पंचांचं सर्वप्रथम स्वागत सन्मान करूया.
तर नक्कीच मित्रांनो एक स्वागत सन्मान आपण इथे संपन्न करणार आहोत. अभिनवे ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य तसेच आपले दिवस संघाचे माजी संघनायक अजित म्हात्रे आपण पुढे यायचं आहे. अजित म्हात्रे यांना देखील आपण सन्मानित करूया. कपिलदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सत्कार सोहळा इथे संपन्न केला जातोय. नक्कीच अजित म्हात्रे यांना शॉल पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात येतोय. बघा मित्रांनो आता आपण स्वागत सन्मान इथे थांबूया. तर नक्कीच मित्रांनो मान्यवरांचा स्वागत सन्मान आपण इथंच थांबवतोय. बघा चुकून कोणाचा स्वागत सन्मान राहिला असेल तर दिवस संघाच्या वतीनं आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. मोठ्या मनाने आम्हाला माफ करा. आम्ही या स्पर्धेच्या मुख्य कार्यक्रमाकडे सुरुवात करतोय. या स्पर्धेचे पंच सुरेश दराड त्यानंतर सुभाष पाटील सर या नक्कीच अगदी सावे गावावरून ते बिलॉंग करतायत या स्पर्धेसाठी गेले 4 दिवस. नक्कीच 4 दिवस ज्या व्यक्तीनं अगदी स्टँडअप असं एक प्रकारचं काम केलेलं आहे आणि कोणत्या प्रकारच्या निर्णयाला गालबोट येणार नाही अशा प्रकारची भूमिका त्यांनी स्पष्ट केली असे आमचे पंच सुभाष पाटील सर यांचा या ठिकाणी आम्ही मंडळाच्या वतीने सन्मान करीत आहोत. नक्कीच अगदी उत्कृष्ट पंच आणि चॅलेंज स्पोर्टसाठी त्यांनी भरपूर क्रिकेट केलेलं आहे. अगदी बरोबर आहे. उत्कृष्ट क्रिकेटपटू देखील आहेत. सुभाष पाटील धन्यवाद. तुम्ही आलात आमच्या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवलात त्याबद्दल दिवस संघाच्या वतीनं पुन्हा एकदा आपलं खूप खूप आभार. त्यानंतर आपण जाऊया आपले दुसरे पंच नक्की स्वप्नील काबाडी टेन्शन पंच आहेत आणि दुबाडवरून बिलॉंग करतायत. अगदी खूप दुरून या स्पर्धेमध्ये ते आलेले आहेत. ते देखील एक उत्कृष्ट खेळाडू आहेत. स्वप्नील काबाडी यांना देखील सन्मानित केलं जातोय. कपिलदादा म्हात्रे दिवाचे अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेमध्ये ज्या ज्या व्यक्तींनी आम्हाला सहकार्य केलेले आहे त्यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. त्यानंतर आपण पुढील स्वागत सन्मान घेणार आहोत. नक्कीच या स्पर्धेमध्ये जे आपण डेकोरेशन पाहतोय करण मंडप डेकोरेटर तुका मामा आपण असेल तर या स्टेजवर या तुकाराम भाऊजी आमचे दिव्यांचे भाऊजी आहेत. नक्कीच अगदी आमचे मामाश्री आहेत आणि नेहमी आम्हाला कमी पैशामध्ये सर्व मंडप डेकोरेशन या ठिकाणी उपलब्ध करून देतात. नक्कीच अल्प दरामध्ये तुम्ही त्यांची आपण ऍक्शन पाहिली जशी म्हणजे तुम्ही म्हटल्याबरोबर बघूया तुकामामा यांचं व्यक्तिमत्व चांगलं. खूप धन्यवाद भाऊजी. नक्कीच एक संयमी शांती व्यक्ती आहेत. जानमान सारंगाव 40+चे खेळाडू देखील आहेत. धन्यवाद. त्यानंतर लाईव्ह टेलिकास्ट होम फोटो लाईव्ह अनिल गुरुनाथ केनी यांचं देखील खूप मोठं योगदान या स्पर्धेसाठी राहिलेलं आहे. लाईव्हची उपलब्धता अगदी होम फोटो लाईव्ह आमचे अनिल गुरुनाथ केनी मानकुलीकर या केनी सर मी सरपंच नाही नक्कीच कपिलदादा यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण पुढे स्वागत सन्मान घेणार आहोत. आपल्या आवाजाची काळजी घेतली नक्कीच आपल्या आवाजाची काळजी असेल. चौकार षटकार विकेट गेल्यानंतर ज्या आपण सलग 4 दिवस धुवून ऐकल्यात असे लियन डीजे कॅरिकेनी आपण याचे बालाजी या आपण कारण की आपले देखील विनर आपल्याला पाहायला मिळाली. लियन डीजे चे मालक कॅरिकेनी नक्कीच मित्रांनो यानंतर बघा एक आपण स्वागत सन्मान घेणार आहोत. या स्पर्धेमध्ये अगदी उत्कृष्ट गुणलेखाची दुसरी स्पर्धा आहे. पहिली स्पर्धा केली होती तुफान पिंपळास येथे आणि दुसरी स्पर्धा करतो आपले दिवा खासदार चषकमध्ये धनाजी पाटील उर्फ मास. बघा धनाजी पाटील विषय थोडक्यात मित्रांनो या स्कोरिंग मध्ये त्याने आताच पदार्पण दुसरी स्पर्धा आहे. बघा प्रत्येक खेळाडूचं जे प्रगती पुस्तक आहे ते म्हटलं तर की स्कोररच्या हातामध्ये असतं. मग कुठे किती धावा द्याव्या जर नाही लिहिल्या तर आपण तिथे पण काही करू शकत नाहीये. असा स्कोरिंग बुक जो तयार करतो ते म्हणजे आपले स्कोरर आणि धनाजी पाटील यावेळी दुसरी ही स्पर्धा करतायत. खूप मेहनती घेत आहेत आणि खरोखर चांगल्या प्रकारे अगदी अचूक टिप्पणी करतात आपल्या स्कोर बुक मध्ये. नक्की सचिन सर क्रिकेटचे
जर आपण 3 केंद्रबिंदू पाहिले मैदानाच्या बाहेर, तर मैदानाच्या आतमध्ये पंच प्रथम आणि दुसरा स्कोरर आणि तिसरा समालोचक. नक्कीच. चला मित्रांनो, एक आपण आणखी एक सत्कार समारंभ करून घेऊया. एक असा सत्कार मूर्ती की ज्याच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्यापर्यंत पोहोचली, की जी लाईव्ह किंवा या मैदानाच्या बाहेर बसले होते, त्यांच्या आवाजाने या स्पर्धेला एक वेगळं रूप आलं, एक वेगळी रंगत आली. आणि गेली 4 दिवस ही स्पर्धा ज्यांच्या आवाजाने रंगली ते म्हणजे आमचे सहकारी समालोचक काळराम केणी सर. मी आमच्या गावच्या प्रथम नागरिक सौ रेश्माताई यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या व्यक्तीचा आपण सन्मान करूया. मित्रांनो, माझी कमतरता देखील या समालोचकांना भासू दिली नाही आहे. गेली 4 दिवस अथक परिश्रम करून किंवा एक मुख्य या ठिकाणी समालोचक म्हणून ज्यांनी भूमिका पार पाडली ते म्हणजे आमचे काळराम केणी यांचा या ठिकाणी आमचे सरपंच सौ रेश्माताई पाटील मॅडम यांच्या शुभ हस्ते केला जातोय. खूप खूप धन्यवाद काळराम. खरोखर आमच्या स्पर्धेला एक वेगळं रूप, एक रंग देण्याचं आपण काम केलं. खूप खूप धन्यवाद. त्यानंतर आपण पुढील स्वागत सन्मान करणार आहोत. गावचा बुलंद आवाज आणि आमच्या भिवंडी समालोचक परिवाराचे सहसचिव आणि दिवस संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू शशी म्हात्रे यांचं स्वागत सन्मान करण्याची मी विनंती करतोय. मंचावर उपस्थित भिवंडी पंचायत समितीचे विद्यमान सभापती नक्कीच भानुदास पाटील साहेबांना विनंती करतोय. साहेब, आपले शुभ हस्ते आपण शशी म्हात्रे यांचा शुभ सन्मान इथे संपन्न करायचा आहे. नक्कीच आमच्या भिवंडी समालोचक परिवाराचे सहसचिव आहेत शशी म्हात्रे, दिवस संघाचे उत्कृष्ट खेळाडू यांचा शुभ सन्मान सभापती साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय. धन्यवाद शशी म्हात्रे. नक्कीच बघा मित्रांनो, एक विशेष स्वागत सत्कार आपण घेतोय. आपल्या आविद्रे गावचे हरिभक्त पारायण आणि दिवस संघाचे सिनियर खेळाडू अर्जुन बुवा पाटील, अगदी आचारी म्हणून त्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी 2 दिवस शाकाहारी भोजनाची उत्तम सोय केली होती. अगदी आचारी म्हणून अर्जुन बुवा पाटील यांना देखील आपण सन्मानित करतोय. उशीर झालेला आहे, माफ करा. कारण बघा मित्रांनो, स्पर्धा आहे, मान्यवरांचा सन्मान, सर्वांचा सन्मान खूप महत्त्वाचा आहे. खरंच भादवड संघाला देखील पुढे जायचं आहे. पण तुमचे आज मनोधैर्य नक्कीच वाढलेलं आहे, त्याच्यामुळे नो टेन्शन. तर धन्यवाद मित्रांनो. आपण जाऊया स्पर्धेच्या मुख्य बक्षीस वितरण सोहळ्याकडे. प्रथम देऊया आपण अंतिम सामन्यातील सामनावीर आणि हा खेळाडू आहे कैलास नाईक, ज्यांनी फलंदाजी करताना बनवलं 19 धावा आणि गोलंदाजी करताना घेतले 2 विकेट. देऊया प्रथम आपण या अंतिम सामन्यातील सामनावीर. नक्कीच मान्यवर कक्षामधून सदानंद पाटील साहेबांना विनंती असेल आपले शुभ हस्ते या अंतिम सामन्यातील सामनावीर खेळाडू बघा कैलास नाईक भाऊजींकडून मिळवण्याचा सन्मान केला जातोय. नक्कीच अगदी इथे सदानंद पाटील यांच्या शुभ हस्ते ट्रॉफी दिली जाते. तर नक्कीच मित्रांनो, प्रथम आपण या स्पर्धेमध्ये चेंडू टाकलेले आहे आणि प्रथम आपण देऊया गोलंदाजांना सन्मानित करूया. या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज कोण असावा गेस करा मित्रांनो. खेळाडू कक्षामधून या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज म्हणून आम्हाला ही बक्षीस स्पॉन्सर झाली होती स्वर्गीय हरीश गुरुनाथ भोईर कोपर यांच्या स्मरणार्थ दिव्यांजूर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच पप्पूशेठ म्हात्रे यांच्या सौभाग्यवती सुषमा पप्पू म्हात्रे यांच्याकडून या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज ठरला आहे. जय बजरंग कारिवली संघाचा संघनायक भारत पाटील, तब्बल 7 विकेट आणि उत्कृष्ट गोलंदाज म्हणून भारत पाटील यांना इथे सन्मानित केलं जाईल. आणि बक्षीस वितरणासाठी मी मान्यवर कक्षामधून हवेदिवे गावचे गोल्डमॅन उद्योगपती दानशूर राजा रवींद्र एकनाथ पाटील दादांना विनंती करतोय आपले शुभ हस्ते बक्षीस वितरण आपण करायचं आहे.
धन्यवाद भारत खूप जी खूप धन्यवाद पाटील. भारत पाटील काय खेळ केलाय. अभी तो हम जवान है भानुदा दादा हा या ठिकाणी मेसेज देत आहेत. क्लासमेट आहेत तुमचे. क्या बात आहे. नक्कीच अगदी बघा, बंदोबस्त- एक मित्र एक मित्राला भेटतो तेव्हा एक आनंदाचा उत्साहाचा कसं प्रकारचा एक माहोल तयार होतोय बघितलं आपण. या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज कोण असावा खेळाडूमधून गेस कराल का? नाही, चला आम्ही तुमचा जास्त वेळ घेत नाहीये. या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज म्हणून देखील आम्हाला बक्षीस स्वर्गीय हरेश गुरुनाथ भोईर यांच्या स्मरणार्थ सौभाग्यवती सुषमा पप्पू म्हात्रे दिवे अंजुरू ग्रामपंचायतचे माजी सरपंच यांच्याकडून स्पॉन्सर झालेलं आहे आणि खेळाडू ठरलाय गावदेवी बादवड संघाचा कैलास नाईक. 88 धावा आणि 5 विकेट कैलास नाईक यांनी देखील घेतले होते. आणि बक्षीस वितरणासाठी मी अंजूर ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच अविनाश धोळे साहेबांना विनंती करतोय. नक्कीच कैलास नाईक या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज ठरलेले आहेत. तब्बल 88 धावा त्यांच्या बॅटमधून आपण पाहिल्या होत्या. अभिनंदन कैलाश. कैलासजी नाईक. त्यानंतर मित्रांनो आपण देऊया या स्पर्धेतील चतुर्थीय पारितोषिक. संघ राहिलाय विक्रम स्पोर्ट वडुनवगार. बघा, विक्रम स्पोर्ट वडुनवगार संघाला आपण का चतुर्थीय पारितोषिक देतोय तर त्यांना ज्या संघाने पराभूत केला होता जय बजरंग कारिवली तो संघ द्वितीय क्रमांकावर राहिलाय म्हणून त्यांना आपण चतुर्थीय पारितोषिक देतोय. हे बक्षीस वितरणासाठी मी मान्यवर कक्षामधून विनोद काशीनाथ पाटील उद्योगपती गुंदवली आणि हवेदिवे गावचे उद्योगपती मनोहर काशीनाथ म्हात्रे या 2 मान्यवरांना विनंती करतो आपण पुढे यायचं आहे. चतुर्थीय पारितोषिक आणि आम्हाला बक्षीस स्पॉन्सर केलेले आहे ठाणे जिल्हा परिषदेचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आणि भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष देवेश पुरुषोत्तम पाटील अर्थातच सर्वांचे लाडके बबलू शेठ यांच्या माध्यमातून आम्हाला या सर्व ट्रॉफ्या स्पॉन्सर झालेल्या आहेत. प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थीय. तर या स्पर्धेचा तृतीय क्रमांक संघ राहिलाय बंद्रा मारुती काल्हेर. कारण या संघाला पराभूत केला होता सेमीफायनलमध्ये गावदेवी बादवड संघाने आणि आम्ही त्यांना या स्पर्धेचा तृतीय क्रमांक म्हणून घोषित करतोय. आणि हे बक्षीस वितरणासाठी मान्यवर कक्षामधून प्रदीप दादा म्हात्रे आपल्या दिवसभर दिवा संघाचे कार्याध्यक्ष आणि भिवंडी भाजपा उपाध्यक्ष यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाची ट्रॉफी वितरण केली जाते बंद्रा मारुती कल्लेर संघाला. अभिनंदन, मान्यवरांचे आभार आणि खेळाडूंचे अभिनंदन. त्यानंतर देऊया स्पर्धेतील द्वितीय क्रमांक संघ सलग दुसऱ्यांदा चालू हंगामामध्ये अगदी चाचणी स्पर्धेमध्ये देखील द्वितीय आणि खासदार चषकामध्ये देखील द्वितीय क्रमांकावर समाधान मानावं लागलेले आहे. तो संघ आहे जय बजरंग कारिवली. मान्यवर कक्षामधून नक्कीच आपल्या हवेदिवे ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच प्रथम नागरिक सौभाग्यवती रेश्मा सदानंद पाटील यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण जय बजरंग कारिवली संघाला रोख रक्कम आणि खासदार चषक वितरण करायचं आहे. नक्की संघ आहे जय बजरंग कारिवली. 2 वेळा अंतिम चषकापासून हा संघ दूर राहिलेला आहे. चाचणी स्पर्धा आणि त्यानंतर खासदार चषक. नाही, खेळ जबरदस्त झालेला आहे त्यांचा. असं वाटलं होतं की अंतिम सामना तेच जिंकतील पण कुठेतरी धावा कमी पडल्या, कुठेतरी क्षेत्ररक्षण कमी पडलं असं वाटू लागलंय. पण हरकत नाही मित्रांनो, सुरुवात या वर्षाची तुमच्याकडून देखील चांगली झालेली आहे. अभिनंदन आणि पुढच्या हंगामासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मान्यवरांचे आभार आणि खेळाडूचे अभिनंदन. आता मित्रांनो आपण जाऊया स्पर्धेच्या अतिशय महत्त्वाच्या बक्षीस सोहळ्याकडे. या स्पर्धेतील मालिकावीर अर्थातच मॅन ऑफ द सिरीज कोण असेल गेस करा बघू. मी तर नाही. मॅन ऑफ द सिरीज नक्कीच अगदी जय बजरंग कारिवली संघाचा संजय पाटील. तब्बल 105 धावा आणि 5 विकेट.
या खासदार चषकामध्ये त्यांनी पूर्ण केलेले आहेत 102 धावा आणि 5 विकेट. आपण नक्कीच अंजोर ग्रामपंचायतचे सरपंच अविनाशजी धोडे आणि रवींद्रदा पाटील या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते देऊया या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट मालिकावीर पारितोषिक संजय पाटील याला. बघा शेवटच्या सामन्यामध्ये देखील या खेळाडूने एकाएकी सामना लढवला होता. 26 धावा पटकावल्या होत्या, पण त्याचे प्रयत्न थोडेसे अयशस्वी ठरले, परंतु खेळ त्याने जबरदस्त केला. 26 धावा पटकावल्या. खूप खूप अभिनंदन. अभिनंदन संजयजी पाटील. 102 धावा आणि 5 विकेट कमालीचं प्रदर्शन राहिलेले आहे. आणि आता अंतिम विजेता संघ सल्लागा चौथा विजेतेपद पटकावताना या खासदार चषकावर नाव कोरलेलं आहे संजय म्हात्रे फॅन्टीन गावदेवी भादवाड. आणि नक्कीच मान्यवर कक्षामधून सभापती साहेब असतील आणि सर्व मान्यवर अगदी आपण सर्वांनी उभं राहून हा प्रथम क्रमांकाचा चषक आपण वितरण करायचं आहे. नक्कीच नक्कीच. गुरुदत्त क्रीडानगरी म्हटली की गावदेवी भादवाड संघासाठी लक्की आहे. सलग चौथा विजेतेपद या क्रीडानगरीतून पटकावताना आपण पाहतोय गावदेवी भादवाड गावदेवी भादवाड चॅम्पियन ऑफ चॅम्पियन.